मुदखेड शहरातील नामांकित असलेली महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयातील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक रमेश रामसिंग जाधव सर हे दिनांक 29 जून 2024 रोजी सेवानिवृत्त झाले। या अनुषंगाने महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात दिनांक 29 जून रोजी सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा कार्यक्रम घेण्यात आला। प्राध्यापक आर जाधव सर हे इसवी सन 24 जून 1993 मध्ये महात्मा गांधी विद्यालयात रुजू झाले व 30 जून 2024 रोजी निवृत्त झालेत। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय बाबूराव नाईक सर, मुख्याध्यापक महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय मुदखेड, प्रमुख अतिथी म्हणून महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष राम चौधरी होते, तर माजी शिक्षणाधिकारी आनंद वाढे सर, सचिव लक्ष्मणराव सोनटक्के, उपाध्यक्ष बालप्रसाद सोनी, माजी नगरसेवक उत्तम चव्हाण, किरण देशपांडे, प्रवीण गायकवाड यांची उपस्थिती होती। यावेळी महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष राम चौधरी व इतर शिक्षक वृंद यांनी प्राध्यापक आर जाधव सर यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयातील माजी मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षक वृंद यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक कौशल्य सर यांनी केलं। डाय एम्प्टी रिक्त मरण होय। मी जात असताना, मी मरत असताना सोनं नाणं किंवा पैसा असला तर काही माणूस सोबत घेऊन जात नाही, परंतु मी जात असताना माझ्याकडचं जे काही बेस्ट आहे ते बेस्ट देण्याचं काम मी करत आहे, केलेलो आहे। असं केलं पाहिजे। होय, मी सावरकर फेरला, माझी जन्मठेप काळे पाणी ने मदसीने मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, तुझसाठी मरण ते जनन, तुझ विना मरण ते जनन। होय, मी पेरलं सावरकर। मोबल्याचं बंड, केरळमध्ये हिंदू आणि मुसलमान लढत होते। मी कधीही विषमतेचं रोपट माझ्या शेतात वाढू दिलं नाही। जात पंथ भेद, कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा काही गरज नाही। मी कधीच माझे विद्यार्थी कोणत्या जातीचे बघितले नाही, माझ्या जातीचे तर कधीच बघितले नाही। कोण राठोड, कोण जाधव, कोण चव्हाण, कोण पवार कधीच बघितलं नाही। सर्व विद्यार्थी माझे लेकर, सर्व विद्यार्थी माझे भाऊ बहीण। मी पेरलं विनायक दामोदर सावरकरचं मोपल्याचं बंड, मोपल्याचं बंड। हिंदू मुस्लिम लढत होते, बाकीचे बघत होते। होय, मी पेरलं महात्मा फुले। विद्या विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना भीत गेले, पिता विना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका विद्येने केले। शिक्षण जर नसेल तर अनेक समस्या कशा वासून उभ्या राहतात, माणसाच्या जीवनामध्ये दारिद्र्य आणतात। होय, मी पेरलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। एज्युकेशन इज द मिल्क ऑफ टायग्रेस, वन हू ड्रिंक्स ग्रोल्स हाय लिव्हिंग अँड हायेस्ट थिंकिंग। त्याच वेळेस मी पेरलं महात्मा गांधी, सिंपल लिव्हिंग अँड हायेस्ट थिंकिंग। होय, मी पेरलं शाहू महाराज, समतेचा विचार। मी पेरलं कर्मवीर भाऊराव पाटील, गिव्ह मी अ वेस्टलँड, आय शॅल टर्न इट इन द वेस्टलँड। मला वांज जमीन द्या, नापीक जमीन द्या, मला नापास झालेले कमजोर विद्यार्थी द्या। त्या विद्यार्थ्यांना सक्षमपणे उभं करण्याचं, एक राष्ट्राची निर्मिती करण्याचं, समाजाची निर्मिती करण्याचं, कमीत कमी त्याच्या कुटुंबाचा आधारस्तंभ झाला पाहिजे हे निर्मिती करण्याचं काम मी केलं। मी पेरलं मनमे है विश्वास, विश्वास नांगरे पाटील। विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण केलं, प्रेरणा निर्माण केली, इन्स्पिरेशन निर्माण केलं, विद्यार्थी उभे राहू लागले। उल्लेखनीय अशा स्वरूपाची त्यांनी कामगिरी केली, त्यांच्या अनेक आठवणी सांगितल्या। असं अष्टपैलू व्यक्तिमत्व, बहुरंगी स्वरूपाचं व्यक्तिमत्व आज आपल्यातून सेवानिवृत्त होत आहे। याचं आपल्या सर्वांना दुःख आहे। हा कार्यक्रम एकीकडे आनंद तर दुसरीकडे दुःख, आणि 1993 पासून ते आतापर्यंत त्यांनी ती 32 वर्षाची जी सेवा केलेली आहे ती अतिशय प्रामाणिकपणाने सेवा केलेली आहे। आजचा हा कार्यक्रम त्यांच्या प्रामाणिक सेवेचा हा गौरव आहे, त्यांच्या सेवापूर्तीचा गौरव आहे। जाधव सर, तुम्ही 32 वर्षाची सेवा केलेली आहे, ती सेवा आम्ही कदापि, मीच काय आमचे सर्वच कर्मचारी कदापि विसरू शकत नाही। हे या ठिकाणी खास करून मी तुम्हाला सांगू इच्छितो। कारण जे काही काम असेल
त्या कारागीर कामाच्या अनुषंगानं मी आपल्याला अगोदरही मदत केलेली आहे, आताही मी मदत करेन, पुढेही जेव्हा केव्हा आपल्याला माझी गरज भासेल त्यावेळेला मी आपल्याला सहकार्य करायला तयार आहे. अनेक मान्यवरांनी जाधव सरांच्या अनुषंगानं अतिशय चांगलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. त्यांच्या ज्या भावभावना आहेत त्यात माझ्या सुद्धा भावभावना आहेत. सोनी सरांनी सांगितलं, बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं, जाधव सर एक संघर्षशील व्यक्तिमत्व आहे, अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, अतिशय सुंदर अशा स्वरूपाचं भाषण मला वाटतं 94 नंतर 1994 साली कुपळा सरांनी शिक्षक पालक मेळावा आयोजित केला होता. मला खास करून आठवतं त्यावेळेला जाधव सर अतिशय सुंदरपणे बोललेले होते. जाधव सर बसल्या बसल्या टाइम टेबल करत असताना, वेळापत्रक करत असताना जाधव कुपळा सर म्हणाले की काय जाधव सर सुंदर बोलतात, लाह्या जशा बाहेर पडतात तशा पद्धतीने ते बोलतात. त्यानंतर आज जाधव सर मला बोललेले मी पाहिले आणि मी मध्यंतरी जाधव सरांना असं कधी बोलताना पाहिलं नाही. खरोखर जाधव सर आपण अतिशय सुंदरपणे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलात. सर्व अंगाने विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन केलात, ते ऐकून मला अतिशय आनंद वाटला. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.